एक मोठी बातमी आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनांसमोर भाजप कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलंय। जितेंद्र आव्हाड यांच्याकडनं तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासंदर्भात आढावा घेतला जातोय आणि थोड्याच वेळात ते तुळजाभवानी मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत। पण त्यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनांसमोर भाजप कार्यकर्त्यांनी ठिय्या दिल्याचं पाहायला मिळतंय। धाराशिवमध्ये हे सगळं आंदोलन केलं जाते। जितेंद्र आव्हाड तुळजापूरला पोहोचलेले आहेत, परंतु जितेंद्र आव्हाडांकडनं तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याबाबत आढावा सुरू आहे त्याआधीच भाजपच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या वाहनासमोर ठिय्या आंदोलन केल्याचं पाहायला मिळतंय। बालाजी निरफळ अधिक माहिती देतील। बालाजी, काय नेमकं कारण की भाजप कार्यकर्ते ठिय्या आंदोलन करतात? ज्ञानदा एकंदर बघितलं तर जितेंद्र आव्हाड यांनी जो इशारा दिला होता की मी मंदिरामध्ये जाऊन आज पाहणी करणार आहे, मी हिंदू आहे आणि हे मंदिर संस्थांचं जे काम चालू आहे तुळजाभवानी मंदिराचा गाभारा हटवण्याचं, त्या कामाला माझा विरोध आहे। मंदिराचा एक दगडही मी हलवू देणार नाही आणि जो दगड हलवला गेला तर आम्ही त्याला विरोध करू, कडक रस्त्यावर उतरू अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेली आहे। मात्र जितेंद्र आव्हाड मंदिरात खाली पाहणी करत असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी मात्र त्यांच्या गाडीसमोर जो आहे तो ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की जितेंद्र आव्हाड हे चुकीच्या माहितीच्या आधारे घेऊन वक्तव्य करत आहेत, त्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो। जितेंद्र आव्हाड यांनी मुंबऱ्याचा विकास पाहावा, इथं तुळजापूरमध्ये येऊन त्यांनी बोलू नये आणि भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीसमोर येऊन बसलेले आहेत। जितेंद्र आव्हाड आता गाडीमध्ये बसलेले आहेत ज्ञानदा, आणि पोलीस प्रशासन जे आहे ते गाड्या काढायचा प्रयत्न करत आहे। मात्र भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते गाड्यासमोर उठायला तयार नाही। एक मोठा गोंधळ जो आहे तो या परिसरात पाहायला मिळतोय। हे सगळा पाहता पोलिसांनी बंदोबस्त मात्र कडक जरी लावला असला तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीसमोर ठिय्या देत जे आहे ते आंदोलन सुरू केलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात इथं गोंधळ पाहायला मिळतोय। जी भूमिका आहे जितेंद्र आव्हाड यांची, ती भूमिकाच आम्हाला मान्य नाही। मंदिर संस्थांचा विकास हा विकासाच्या पद्धतीने होतो, मात्र त्याला जो आहे तो चुकीच्या पद्धतीनं विरोध केला जातोय। जितेंद्र आव्हाड यांच्या गाड्या जाताना जे आहे ते भाजपचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले आहेत। त्याच्या गाड्याच्या पुढे जे आहे ती बसण्याची तयारी जी आहे ते कार्यकर्त्यांनी केलेली आहे। एक सगळं वातावरण जे आहे ते कमी पडतं। पोलीस बंदोबस्त जरी असला तरी भाजपचे कार्यकर्ते मात्र आक्रमक आहेत। एक मोठ्या पद्धतीचा गोंधळ इथं पाहायला मिळतो। जितेंद्र आव्हाडाच्या गाडी पुढे जे आहे ते कार्यकर्ते आता गेलेले आहेत, आपल्याला दृश्यामध्ये दिसतंय। जितेंद्र आव्हाड हे गाडीत बसलेले ते कार्यकर्त्यांसोबत मात्र चर्चा करत नाहीयेत आणि कार्यकर्ते मात्र जे आहे ते आक्रमक झालेले आहेत, भाजपचे कार्यकर्ते आहेत। त्यामुळं एकूण सगळ्या पद्धतीने जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर जे आहे ते कार्यकर्त्यांनी बुक्की सुद्धा केलेली आहे, गाडीवर हाणामारी देखील केली आहे, भंडारा उधळला जात आहे। जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर मोठा गोंधळ जो आहे तो राडा एक प्रकारचा जो म्हणता येईल यामध्ये पाहायला मिळतोय। पोलिसांची मात्र ताऱ्यावरची कसरत सध्या पाहायला मिळतोय। ज्ञानदा, एक मोठा फौजफाटा जरी पोलिसांनी तैनात केला होता, मात्र भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते हे आधीच या परिसरात थांबून बसले होते आणि हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे कार्यकर्ते आहेत। आपल्याला हे माहितीसाठी सांगतो की ज्ञानदा, पद्मसिंह पाटील हे राणा पाटलांचे वडील आहेत आणि त्यांचे जितेंद्र आव्हाड यांच्याबरोबर स्नेहाचे संबंध आहेत। मात्र स्नेहाचे संबंध जरी असले, पद्मसिंह पाटील माझे बाप जरी असले, मी बाप जरी मानत असलो तरी मी त्यांना त्यांचा राजकारण आणि माझं राजकारण वेगळ्या ठिकाणी, मी मूर्तीसाठी किंवा मंदिरासाठी इथं आलोय, त्यामुळे राजकारण आणू नका अशी भूमिका देखील जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमाशी बोलताना घेतलेली आहे। पण जो विकास केला जातो, जे विकासाच्या नावाखाली मंदिराची मूर्ती हटवण्याचं काम केलं जातंय, ते काम मला मान्य नसल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी मानलं। त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याच्यावरच आक्षेप धरत जो आहे तो गोंधळ सुरू केलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि भाजपचे कार्यकर्ते, पोलीस जरी गाडी काढण्याचा प्रयत्न करत असले तरी भाजपचे कार्यकर्ते मात्र आक्रमक पद्धतीने जे आहे त्या गाडीच्या पुढे गोंधळ घालताना दिसत आहेत। मोठा गोंधळ या परिसरात आपल्याला पाहायला मिळतोय। भाजपचे नाही तर हिंदू संघटनेचे काही कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा यामध्ये सामील झालेले आहेत। गाडी काढण्याचा प्रयत्न जो आहे तो हे आहे। मात्र पुजारी काही असतील ते सुद्धा देखील या आंदोलनात, काही पुजारी समर्थन करतात, काही पुजारी विरोध करतात। याच्यामध्ये जे आहे ते धाटापटी सुद्धा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून झाले। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील आता याच्यामध्ये जे आहे ते आलेले आहेत आणि एकूण सगळी जी आहे ती धक्काबुक्की या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते झालेली आहे। गाडी जी आहे ती पोलीस प्रशासन पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र ही गाडी त्या पुढे जे आहे ते कार्यकर्ते एका प्रकारे सगळे थांबवण्याचा प्रयत्न करून दिसतात, गाडी अडवण्याचा प्रयत्न करतात। त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना अडवून धरलेला आहे। गेल्या काही वेळापासून हा सगळा गोंधळ सुरू आहे। मात्र या गोंधळात आपल्याला एक म्हणावं लागेल की इतका वेळ जर हे सगळे कार्यकर्ते होते तर पोलीस प्रशासनाला याची देखील खबर होती की कार्यकर्ते इथं आलेले आहेत, मात्र पोलीस प्रशासनाने त्यांना वेळीच ताब्यात घ्यायला हवं होतं, मात्र ते घेतलेलं दिसत नाही। त्यामुळे कार्यकर्ते आता आक्रमक झालेले आहेत। मंदिर परिसराच्या पुढे गाड्या काढण्याचं काम सुरू असलं तरी कार्यकर्ते मात्र ही गाडी जाऊ देत नाहीयेत।
सगळ्या गोंधळाचं जे वातावरण जे आहे ते ज्ञानदा सध्या इथं पाहायला मिळतंय. एकूण गोंधळ जर बघितला तर कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने गाड्या इथून ज्या आहेत ते जाऊ देत नाहीत. सगळ्या गाड्या जरी गेल्या असल्या तर जितेंद्र आव्हाड यांची गाडीच मात्र कार्यकर्त्यांनी रोखून धरलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. कार्यकर्ते आक्रमक आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांची देखील बरोबर, कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेत. जिथे जितेंद्र आव्हाडांची गाडी कार्यकर्त्यांनी रोखली आहे, कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू आहे, तो परिसर नेमका कोणता आहे? तो अगदी मंदिराच्या जवळचा आहे, थोडा दूरचा आहे, तो परिसर कुठला आहे? ज्ञानदा, एकूण जर बघितलं तर ही सगळी परिस्थिती बघितली तर गोंधळाची परिस्थिती या सगळ्या याच्यामध्ये पाहायला मिळते. कार्यकर्ते जे आहेत ते भाजपचे पूर्णपणे पद्धतीने आक्रमक झालेले आहेत आणि हाणामारी सुद्धा झालेली आहे. मारामारी जसं घटना आहेत, हाणामारी सुद्धा होताना दिसत आहे. तर राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी तिथं हाणामारी करण्यास सुरुवात केलेली आहे. एकूण सगळं बघितलं तर एकूण वातावरण जे आहे ते आक्रमक पद्धतीनं बिघडत चाललेलं आहे. आता मोठा मॉब जो आहे तो दोन्ही ठिकाणी येत आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा आता आक्रमक झालेले आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील सुद्धा आता आक्रमक भूमिका घेतल्याने कुठेतरी आता वातावरण जे आहे ते चिघळलेलं आहे. ज्ञानदा, गाडी जी आहे ते जितेंद्र आव्हाडांची गाडी काढण्याचा प्रयत्न करत आहेत. आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक पद्धतीने यांचा प्रतिकार करत आहेत. थोड्या गोंधळाची परिस्थिती इथं पाहायला मिळत होती. ती गोंधळाची परिस्थिती एकूण जर बघितलं तर राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जे आहे ते तुटीमुळे पाहायला मिळते. स्थानिक कार्यकर्ते जे आहेत ते स्थानिक कार्यकर्ते तिथं वाद घालताना दिसतात, भांडण करताना दिसतात, हाणामारीपर्यंत हे सगळं प्रकरण केलेलं दिसतंय. ज्ञानदा, एकूण सगळी ही परिस्थिती बघितली तर पोलिसांना या बंदोबस्त लावण्याच्या अगोदर याला थोडा अंदाज यायला पाहिजे होता की नक्की परिस्थिती काय आहे. परिस्थितीचा अंदाज घेऊन या पोलिसांनी हे केलं पाहिजे होतं. मात्र त्याकडे कुठेतरी दुर्लक्ष केलं. आता जितेंद्र आव्हाड यांची गाडी जी आहे ती ज्ञानदा थोडीशी बाहेर काढण्यात जे आहे ते यश आलेलं आहे. बरोबर, कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झालेले होते, आंदोलन करण्यात आलं. बालाजी, अगदी मंदिराच्या दारातलाच हा सगळा परिसर आहे. इतर भाविक सुद्धा उपस्थित असतील, त्यांना कसा त्रास होतोय या सगळ्या गोंधळाचा? बघितलं ज्ञानदा तर गोंधळ एका प्रकारचा उडलेला आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये दोन्हीकडले कार्यकर्ते जे आक्रमक झाले ते सुरुवातीला भाजपचे कार्यकर्ते आक्रमक होते, त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमकपणा घेत जे आहे ते थेट हातापायीवर सुरुवात केली. त्यामुळं कुठेतरी पोलिसांनी मध्यस्थी बळाचा वापर करत जे आहे ते कार्यकर्ते आता जितेंद्र आव्हाडांची गाडी जी आहे ती बाहेर काढून लावलेली आहे. स्थानिक भाविक जर मंदिर ज्ञानदा तर मोठ्या प्रमाणात तुळजापुरात दर्शनासाठी येत असतात. कुठला या देवीचा वार विशेष मंगळवार आहे. आजच्या दिवशी सुद्धा भाविक मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र या गोंधळामुळे भाविकांची सुद्धा कुठेतरी हेळसांड झाल्याचं पाहायला मिळतंय. भाविकांना नेमकं कळत नाही की नेमका हा गोंधळ कशासाठी चाललाय. भाविकाच्या मनात कुठेतरी संभ्रम निर्माण झालेला आहे. मात्र ज्ञानदा, आता पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांची गाडी जी आहे ती मंदिर परिसरातून बाहेर काढलेली आहे. ती सोलापूरकडे मार्गस्थ होताना दिसेल. मात्र ही सगळी परिस्थिती आता बघितली तर गोंधळाची आता कुठेतरी गोंधळ शांत झालेला दिसतोय. कार्यकर्ते शांत आहेत. मात्र ज्या पद्धतीनं जितेंद्र आव्हाड यांनी इशारा दिला होता त्यानंतर निश्चित गोंधळ होईल अशी परिस्थिती होती. मात्र पोलिसांनी बंदोबस्त लावला होता, तो बंदोबस्त कुठेतरी तोकड्या स्वरूपाचा होता काय असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय. का तर भाजपचे कार्यकर्ते जर 4 वाजल्यापासून इथं जमा होत असतील, जितेंद्र आव्हाड 6 वाजता येत असतील तर पोलिसांनी प्रतिसादात्मक काहीतरी कारवाई करणं अपेक्षित होतं. ती कारवाई झाल्याचं दिसत नाहीये. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पुन्हा सुद्धा जे आहेत ते इथं जमा झाले आणि त्याच्यामध्ये जे कुठं जर बघितलं तर धक्काबुक्कीपर्यंत हे सगळं प्रकरण गेलेलं आहे. आता भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते मंदिरासमोर स्टँड घेऊन जे आहे ते आपली भूमिका मांडताना दिसत आहे. त्यामुळं आता जितेंद्र आव्हाड जरी निघून गेले असले तरी इथले स्थानिक कार्यकर्ते आता नेमकी काय भूमिका घेतात, दोन्हीकडले कार्यकर्ते इथे येऊन सगळ्या गोंधळाची परिस्थिती जी आहे ती सध्या सुरू असल्यामुळं एकूण वातावरण जे आहे ते आता निवळण्याचा प्रयत्न करत आहेत पोलीस. बरोबर आहे, पोलीस आता हळूहळू परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. बालाजी, प्रचंड गोंधळ दृश्यांमध्ये दिसत आहे, पण शक्य आहे का आंदोलनकर्त्यांपैकी कुणाची प्रतिक्रिया जाणून घेणं? मी ज्ञानदा, मी आता त्यात याच्यात आहे की नेमकी प्रतिक्रिया काय आहे तुमची, प्रतिक्रिया काय आहे? आनंदराव एक मिनिट मला तुमची लाईव्ह चालू आहे. मला प्रतिक्रिया सांगा तुमची, लाईव्ह चालू आहे. काय प्रतिक्रिया काय? आरती कशासाठी करताय?
आहे ती भवानीची महाराष्ट्रभर बदनामी केली आहे. कुठलाही ठोस पुरावा नाही, कुठलाही आधार नाही, त्याच्याशिवाय त्यांनी या ठिकाणी स्टेटमेंट केलं म्हणून आम्ही या ठिकाणी आता निषेध केला. सद्बुद्धी द्यावी आई अंबाबाईनं, आईने सद्बुद्धी द्यावी. या इकडे द्या. काय मागणे, काय कशासाठी करता आरती कशासाठी करताय? जी काय जी काय पुरावे नाही घेता विना पुराव्याच्या आधाराची काय त्याला माहिती घेऊन बोललंय बघ भाव केलंय. हा एकूण बघितलं तर ज्ञानदा तुळजाभवानीच्या मंदिरापुढे जात आहे. आरती करताय. ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाडांना मंदिर परिसरात विरोध केल्यानंतर आता भाजपचे कार्यकर्ते आक्रमक होत त्यांना सद्बुद्धी मिळो यासाठी देवीचरणी आरती करता आहेत. तर तुळजापूरमध्ये जितेंद्र आव्हाड दर्शनासाठी आलेले असताना हा सगळा गोंधळ झाला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध दर्शवला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. काही काळ तणावाचं वातावरण होतं. सध्या पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणली आहे.